नमस्कार मित्रांनो. राज्यात 2025 ची पीक पाहणी ही अद्याप बाकी आहे. खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांनी फक्त 36% राज्यातील शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांनी पीक पाहणीच केलेली नाही. पण आता कदाचित या हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जे मिळणार आहे ते आता पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना लवकर मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी आहे अशा शेतकऱ्यांना हे मिळू शकते. म्हणजेच याचं कारण म्हणजे या अनुदानाच्या वाटपामध्ये 2 टप्पे होणार असून पहिला टप्पा हा जो धानपेर करणार आहे म्हणजे ज्यांनी रब्बीचे पीक जे शेतकरी घेत आहेत अशा शेतकऱ्यांना हे ताबडतोब 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे देण्यात येणार आहेत. आणि नंतर हंगामी बागायत आणि फळपीकवाले जे शेतकरी आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात वाटप केले जाणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी सहायकाच्या माध्यमातून पीक पाहणी ही करून घ्यावी लागणार आहे. कारण आता शासनाने 100% पीक पाहणी करण्याची घोषणा केली असून सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच पीक पाहणी करावी लागणार आहे. पण आता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ही बंद झाली असून आता कृषी विभागाच्या माध्यमातूनच आता पीक पाहणी चालू आहे. तर ही त्याची मुदत आज म्हणजे 29 तारखेला म्हणजे संपली होती. ते आता वाढवून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आता ही मुदत वाढ दिलेली आहे. त्यानुसार खरीप हंगाम 2025 ची पीक पाहणी नोंदणी 100% पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर सहायकाकडून पीक पाहणी करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात पीक विमा असेल किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल. सध्या पीक कर्ज तर शेतकरी भरतच नाहीत, त्यामुळे पीक कर्जाचा काही विषयच नाही. समजा पीक कर्ज माफ होणार आहे या उद्देशाने सर्व शेतकऱ्यांनी कर्ज जवळजवळ 80-90% शेतकऱ्यांनी थकीतमध्ये गेलेले आहेत. आणि किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा समजा भविष्यात जर भावांतर योजना जर लागू झाली, समजा सोयाबीन म्हणा, कापूस म्हणा, अशा पिकासाठी जर भावांतर योजना जर लागू केली तर शेतकऱ्यांना त्या भावांतर योजना पीक पाहणीनुसारच ही भावांतर योजना राबवली जाणार आहे. मागील 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने सोयाबीनसाठी आणि कापसासाठी हेक्टरी 5,000 रुपये हे दिलेले होते. 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे 10,000 रुपये हे शेतकऱ्यांना दिलेले होते. तशीच जर योजना यावर्षी जर राबवली गेली तर मात्र शेतकऱ्याचे नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचे नुकसान, तुमचं पीक काय असो सोयाबीन किंवा कापूस इत्यादी पिकाचे पीक पाहणी करून ठेवा. काय त्याला पैसे लागत नाहीत, काय नाहीत, त्यामुळे करून ठेवायला काय हरकत नाही. भविष्यात जर समजा भावांतर योजना जर लागू झाली तर आपलं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी फक्त सहायकाच्या माध्यमातून पीक पाहणी करून घ्यावी. आणि जर भविष्यात भावांतर योजना मिळालीच तर आपले नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. धन्यवाद.